आपण सगळे रोज सकाळी काय करतो? उठतो, ऑटो पायलट मोडमध्ये अर्ध्या डोळ्यांनी ब्रश करणं सुरू करतो. म्हणजे कधी कधी तर डोकं जागही झालेलं नसतं, फक्त हातच चालू असतो. असं सकाळी रोजच्या सारखाच ब्रश करताना अचानक एका माणसाला उचकी आली आणि काही सेकंदातच त्याच्या गळ्याच्या जसा एखादा फुगा स्पीडली फुगावा तसं काहीतरी झालं. छत्तीसगडची राजधानी रायपूरमधल्या राहुल कुमार जांगडेंसोबत हे घडलं. गळ्याच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना सुरू झाल्या. सूज इतकी वाढली की श्वास घेणंही अवघड झालं. डोळ्यांपुढे अंधारी आली आणि त्यांनी बायकोला म्हटलं, काहीतरी बरोबर होत नाहीये, हॉस्पिटलला जाऊया. पुढचं त्यांना आठवलंच नाही. शुद्ध आली तेव्हा ते डॉक्टर भीमराव आंबेडकर रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये होते. बरं, त्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर जे निष्पन्न झालं ते ऐकून सगळेच हादरले. कोणताही अपघात नाही, कोणतीही इजा नाही, कॅन्सरसारखा आजारही नाही. तरी गळ्यातली मेंदूकडे रक्त नेणारी मुख्य धमनी कॅरोटिड आर्टरी अचानक फाटली होती. या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या प्रकाराला स्पॉन्टेनियस कॅरोटिड आर्टरी रप्चर असं म्हणतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ब्रशने आतल्या बाजूला इजा होऊन हे घडलंय. यात वेळेत उपचार मिळाले नाहीत तर काही मिनिटात मृत्यूही होऊ शकतो. राहुल यांचा जवळपास 6 तास चाललेल्या जटिल ऑपरेशनमधून जीव वाचवता आला. आता अशा केसेसची सरासरी काय आहे तर जगभरात आतापर्यंत अशा फक्त 10च घटना नोंदवल्या गेल्यात आणि छत्तीसगडमधली ही पहिलीच घटना ठरली. सकाळचं ब्रशिंग सुद्धा किती काळजीपूर्वक करायला हवंय हे याचमधून कळतं. त्यामुळे काळजी घ्या आणि जागरूक राहा. अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती.